नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 सुरू आहे आणि रजिस्ट्रेशनची डेट वाढलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक सुवर्ण संधी आलेली आहे। तर डेट जे आहे ते वाढलेली डेट 26 जून 2025 पर्यंत आहे। तर लास्ट डेट 16 जून होती, तर अजून 10 दिवस हे वाढलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे त्यांनी काय करायला पाहिजे त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। ज्यांनी बघितलेले नाहीत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, MSBTच्या ऍडमिशन प्रोसेसच्या ह्या रूल्स नुसार तुम्हाला आता 28 तारखेला ज्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे त्यांच्यासाठी तर 28 जूनला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। मग त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचा राज्यामध्ये कितवा नंबर आहे, मग तुमचा जिल्ह्यामध्ये कितवा नंबर आहे, मग तुमचा कॅटेगरी वाईज कितवा नंबर आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल। मग त्यानंतर तुम्हाला 29 आणि 30 तारखेला म्हणजे जर समजा काही त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म भरत असताना जर काही चुका झाले तर ते 2 दिवस तुम्हाला मिळणार आहेत चूक दुरुस्त करण्यासाठी। मग त्यानंतर 2 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। मग फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये काही चूक झाली असेल तर काहीच करता येणार नाही। तर मग 2 जूनला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा राज्यामध्ये कितवा नंबर आहे, मग त्याच्यानंतर तुमचा जिल्ह्यामध्ये कितवा नंबर आहे, कॅटेगरी वाईज कितवा नंबर आहे, मग हे तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये बघायला मिळेल। ऍडमिशन प्रोसेस पॉलिटेक्निकची जी होते प्युअरली मेरिट बेसिस होते, म्हणजे तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुम्हाला म्हणजे चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळते। म्हणजे मार्कच्या म्हणजे तुम्हाला जे 10वीला पर्सेंटेज मिळालेले आहेत त्याच्या बेसिस वरती ऍडमिशन होते। किंवा सर मी पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे मग मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, सर मी लास्टला फॉर्म भरलेला आहे मग मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही, याच्यावरती नाही। तुम्ही फॉर्म कधीही भरलेला असेल तर तुम्हाला 10वीच्या पर्सेंटेज वरती 10वीच्या मार्क्स वरती तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच मिळणार आहे। मग आता फायनल मेरिट लिस्ट लागली, समजा 2 तारखेला लागणार आहे, मग त्यानंतर पुढे काय प्रोसेस करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तर अतिशय पुढची जी प्रोसेस आहे ते अतिशय महत्त्वाची आहे। तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच निवडायचं आहे, तर ते आहे कॅप राऊंड थ्रू। मग यावेळेस म्हणजे 2025-26 जे पॉलिटेक्निकचे ऍडमिशन प्रोसेस आहे म्हणजे या वर्षीची टोटल जे राऊंड होणार आहेत ते 5 राऊंड होणार आहेत। तर राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड, राऊंड थर्ड, राऊंड फोर्थ, राऊंड फिफ्थ असे 5 राऊंड होणार आहेत। याला आपण कॅप राऊंड्स म्हणतो। कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, याच्या थ्रू तुमची ऍडमिशन होते। तर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड फर्स्ट, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर आम्ही पहिला म्हणजे कॅप राऊंड फर्स्टला किती ब्रँचेसचे नावं टाकू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 300 ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता। त्याला आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग सुद्धा म्हणू शकतो। तर असे तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ असे तुम्ही 300 ऑप्शन्स 300 ब्रँचेसचे नावं टाकू शकता। मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पॉलिटेक्निकला टोटल किती ब्रँचेस आहेत तर टोटल 48 ब्रँचेस आहेत। तर त्याच्यापैकी कोणती एक ब्रँच घेऊन तुम्ही तुमचा डिप्लोमा करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्ही 300 ऑप्शन टाकू शकता। आता राऊंड फर्स्टचे रूल्स काय आहेत आपण ते बघूया। समजा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला फर्स्ट, समजा ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही कॉम्प्युटर ब्रँच टाकलात ऑप्शन फर्स्ट, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही मेकॅनिकल ब्रँच टाकलात, ठीक आहे। मग त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही समजा सिव्हिल टाकलात, त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला इलेक्ट्रिकल ब्रँच टाकलात, ठीक आहे। असे तुम्ही जेवढे ब्रँचेस आहेत ते सगळे तुम्ही ऑप्शन फिल करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि इथं मी गव्हर्नमेंटचे नाव टाकलेले आहेत। तर ज्यांना जास्त पर्सेंटेज आहेत त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, पण ज्यांना कमी पर्सेंटेज आहेत त्यांना प्रायव्हेट कॉलेज मिळेल।
तर तुम्ही इथं प्रायव्हेटचे तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्ही प्रायव्हेट कॉलेज सुद्धा टाकू शकता. सुरुवातीला तुम्हाला चेक करण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजचे नावं तुम्ही टाकू शकता, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचे नावं तुम्ही टाकू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्ही 300 ऑप्शन्स ह्या ठिकाणी भरू शकता फर्स्ट राऊंडला. मग जर समजा, बघा मी काय म्हणतोय, काळजीपूर्वक लक्ष द्या, जर समजा तुम्हाला पहिलं गव्हर्नमेंट कॉलेजची तुम्ही कम्प्युटर ब्रांच टाकलात आणि त्या कॉलेजला तुमचा नंबर लागला, मग ह्या ठिकाणी ऑटोमॅटिक ऍडमिशन तुमचं कन्फर्म होते, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागते. त्यामुळं विचारपूर्वक पहिलं जे कॉलेज टाकणार आहात, तुम्हाला जे म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे तीच ब्रँच टाका. म्हणजे नंबर लागल्यानंतर नाही मला कम्प्युटर नको, मला इलेक्ट्रिकल ऍडमिशन घ्यायचं, असं करू नका. फर्स्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. जर समजा, बघा दुसरी केस, हे फर्स्ट केस लक्षात आली, पहिलं कॉलेज जर मिळालं, कॅप राऊंड 1 ला पहिलं कॉलेज मिळालं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होते, ऍडमिशन घ्यावंच लागते. आता सेकंड रूल काय आहे, जर तुम्हाला पहिलं कॉलेज मिळालं नाही, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं जे तुम्ही 300 ऑप्शन्स टाकलात, तर त्याच्यापैकी जर तुमचा नंबर लागला समजा, तर समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेजला इलेक्ट्रिकल ब्रँच मिळाली, चौथ्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला लागलं समजा फर्स्ट राऊंडला, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर ह्या ठिकाणी या इलेक्ट्रिकल ब्रँचला ऍडमिशन करा, किंवा सेकंड राऊंडचं ऑप्शन फॉर्म, सेकंड राऊंडचं जे ऑप्शन फॉर्म आहे ते भरा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडला अप्लाय करू शकता, तुमच्या मनावर आहे. मग सर हे लागलेला नंबर कसं होईल, जर तुम्ही सेकंड राऊंडला समजा फॉर्म भरलात आणि सेकंड राऊंड मध्ये जर नंबर लागला तर ही सीट कॅन्सल होते, आणि सेकंड राऊंड मध्ये जे काही तुम्ही कॉलेजेस टाकणार आहात आणि त्याच्यापैकी जर तुमचा नंबर लागला नाही तर ही सीट रिझर्व्ह होते, आणि जर नंबर लागला तर ही सीट कॅन्सल होते. जे सेकंड राऊंड मध्ये तुम्ही ऑप्शन टाकलेले आहेत त्याच्यापैकी कॉलेजला नंबर लागला तर ती सीट तिथं बुक होते. तर हा आहे रूल. तर फर्स्ट राऊंडचा अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅप राऊंड फर्स्ट आहे. मग आता जर समजा आता एखाद्या विद्यार्थ्याचं म्हणणं असेल, सर मला इलेक्ट्रिकल लागलेलं आहे पण मला कम्प्युटर पाहिजे, मग मी सेकंड राऊंडला अप्लाय करू शकतो का? यस, तुम्ही सेकंड राऊंडला अप्लाय करू शकता. मग सेकंड राऊंडला सुद्धा तुम्ही 300 ऑप्शन्स टाकू शकता. एवढे ऑप्शन्स कोणी टाकत नाहीत, मॅक्झिमम समजा 20, 25, 30, 50 असे ऑप्शन तुम्ही टाकू शकता. तर मॅक्झिमम नंबर किती टाकू शकता तुम्ही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग कॅप राऊंड सेकंडचे रूल्स काय आहेत बघा. फर्स्ट 3 प्रिफरन्स, म्हणजे कॅप राऊंड सेकंड भरताना पहिले 3 कॉलेज जे आहेत, पहिले 3 ब्रँचेस जे आहेत त्याच्यापैकी जर तुमचा नंबर लागला तर त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होऊन जाते, ऍडमिशन तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी घ्यावंच लागते. पहिले 3, ठीक आहे, पहिले 3 मी काय म्हणतोय बघा, लक्ष द्या. सेकंड राऊंड आपण बघत आहोत. सेकंड राऊंड मध्ये हे पहिले 3 कॉलेज पैकी जर तुमचा नंबर लागला तर ऍडमिशन घ्यावं लागते. आणि जर समजा आता पहिले 3 कॉलेज सोडून जर तुमचा नंबर लागला, समजा 4थ्या नंबरला, 5व्या नंबरला, 6व्या किंवा 10व्या 15व्या नंबरला नंबर लागला, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर ऍडमिशन घ्या किंवा नेक्स्ट फॉर बेटरमेंट, आपण त्याला बेटरमेंट म्हणतो. मग तुम्ही याच्यापेक्षा चांगली ब्रँच किंवा याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही राऊंड 3 ला अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर हे झालं सेकंड राऊंडचे रूल्स. त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये बघा, थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना पहिले 6 ऑप्शन जे आहेत ते काळजीपूर्वक टाकायचं. मी काय म्हणतोय लक्ष द्या, पहिले 6 ऑप्शन जे आहेत ते काळजीपूर्वक टाकायचं. का? कारण की फर्स्ट 6 प्रिफरन्स म्हणजे पहिल्या 6 ब्रँचेस पैकी जर तुमचा नंबर लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागेल. राईट. मग ते 6 सोडून जर नंबर लागला, म्हणजे पहिले 6 सोडून जर नंबर लागला तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर जे काही लागलाय नंबर त्याच्यापैकी तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा नेक्स्ट राऊंड साठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमच्या मनासारखी ब्रँच नसेल किंवा तुमच्या मनासारखं कॉलेज नसेल तर तुम्ही नेक्स्ट फॉर बेटरमेंट असं करू शकता. मग त्यानंतर जो 4th राऊंड आहे फायनल अलॉटमेंट, म्हणजे राऊंड 4th ला तुम्ही जेवढे काही कॉलेज टाकला
टाकाल त्याच्यापैकी तुम्हाला एक कॉलेज कंपल्सरी मिळणारच आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. राऊंड 4 नंतर आता हे असे तर कंपल्सरी हे 4च राऊंड आहेत. मग राऊंड 5 जो आहे, राऊंड 5 जो आहे तो काय आहे सर? आता या ठिकाणी तुम्हाला 4th राऊंड नंतर या ठिकाणी नेक्स्ट फॉर बेटरमेंट असणार नाही. जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. आता राऊंड 5 जो आहे तर कॉलेजनुसार महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहेत तर त्यांच्या जर समजा सीट व्हॅकंट राहिल्या, सीट जर रिकाम्या राहिल्या तरच तुम्हाला राऊंड 5 ला अप्लाय करता येते आणि सीट जर रिकाम्या नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येत नाही. म्हणजे ज्या ज्या कॉलेजला 1-2 सीट, जास्त सीट रिकाम्या राहत नाहीत, कोणत्या तरी कॉलेजला 1-2 सीट रिकाम्या राहतात, मग त्याच्यापैकी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीनं हे पॉलिटेक्निकची ऍडमिशन प्रोसेस आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे ऑप्शन फॉर्म भरत असताना म्हणजे हे कॅप राऊंड थ्रू जात असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे आणि तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. अगोदर तुम्ही डिसाईड करून ठेवा. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते सर मला घराजवळच पाहिजे, आमच्या जिल्ह्यातच पाहिजे, मला आमच्या जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते सर माझे रिलेटिव्ह त्या जिल्ह्याला राहतात, मग त्या तिथल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मला ऍडमिशन घ्यायचं आहे, तिथं माझी राहायची आणि खायची सोय होते. ठीक आहे, आता तुमच्यानुसार तुम्हाला म्हणजे जिथं जे काही फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्याच्यानुसार तुम्हाला अगोदरच विचारपूर्वक या ठिकाणी कॉलेजचे नावं आणि ब्रँचेसचे नावं लिस्ट करून ठेवायचे आहे. आता याला वेळ आहे, आपल्याला 2 जुलै नंतर ही प्रोसेस करायची आहे. तर त्या म्हणजे आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर त्याच्यानुसार तुम्ही लिस्ट करून ठेवा. ब्रँच तुम्हाला कोणती पाहिजे, कॉलेज तुम्हाला कोणतं पाहिजे, मग त्या ऑप्शन फॉर्म भरत असताना मग आपल्याला काही अडचण येणार नाही. कधी कधी असं होते मग तुम्ही जास्त ऑप्शन टाकायच्या नादामध्ये कुठलेही दूर पॉलिटेक्निकचे म्हणजे जे आपल्या घरापासून दूर आहे तिथले तुम्ही फॉर्म भरत असताना नावं टाकून देता, मग नंबर लागला मग खूप दूर आहे, मग त्या ठिकाणी हॉस्टेलची फॅसिलिटी नाही, मग अशा अनेक समस्या त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ग्रुपवरती क्लिक करून तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्हाला जे काही अडचण असेल तर ती माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुमचे जे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुम्ही कमेंट करू शकता, त्याला नक्की रिप्लाय दिल्या जाईल. अजून याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही पर्सनल कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.